आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची त्यासोबतच ओबीसी उपसमितीमधील मंत्र्यांची बैठक आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत। किती जणांना बोलवलंय? कारण असं कळतंय की काही जण येणार, काही जण येणार नाहीत, तर नेमकं या बैठकीमध्ये काय ठरणार? कारण मुख्यमंत्री स्वतः असणार, याआधी उपसमितीची बैठक झाली होती आणि आज मुख्यमंत्री स्वतः असणार आहेत। वारंवार सांगितलं जातंय की कुठल्या आरक्षणाला लागणार नाही, मग या बैठकीत काय नेमका अजेंडा असणार? हे पण जवळपास आजच्या बैठकीला माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 40 ओबीसी नेत्यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण आहे। त्याच्यामध्ये काही जणांना मिळालं, काही जणांना नाही मिळालं, कारण बैठक माझ्यामध्ये 2 दिवसापूर्वीच नक्की झालेली आहे। बाहेरचे नेते मंडळी त्यांची यायची अडचण तर होणारच आहे, पण मला निमंत्रण मिळालेलं आहे, त्यामुळे मी जाणार आहे। भुजबळ साहेबांना मी विचारलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं बैठक आहे आणि यायला भुजबळ साहेबांचे आदेश मला मिळालेले आहेत, तर मी बैठकीला हजर राहणार आहे। विशेष म्हणजे आजच्या बैठकी जी आहे आता, कारण जो GR 2 सप्टेंबरचा GR जो शासनाने काढलेला आहे, मुख्यतः तो GR, त्या GRला आक्षेप सगळ्या ओबीसी नेत्यांचा आहे। फक्त तायवाडे सोडले की बाकी सगळ्यांचा याच्यावरती आक्षेप आहे की ह्या GRमुळं ओबीसीचं आरक्षणचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे। संपूर्ण मराठा समाज कुणब्यांचे दाखले घेऊन त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, गाववाले, अमके टमके सगळे काय नातेसंबंधातले सगळे, आईकडचे, बापाकडचे, पाहुण्यांचे, रावळ्यांचे सगळ्याच गोष्टी आहेत। त्यामुळं ओबीसीचं आरक्षण जे आहे ते संपूर्ण संपुष्टात येणार आहे आणि त्याच्यामुळं हा फार मोठा अन्याय जो आहे ते या GRमुळं ओबीसी समाजावरती होणार आहे। मुख्यमंत्र्यांना काय सांगणार तुम्ही? कोर्टात आमची प्रमुख मागणी असणार आजच्या बैठकीत, तो GR जो आहे तो ताबडतोब तुम्ही मागे घ्या किंवा रद्द करा किंवा अमेंड करा। पहिली मागणी ही आमची पहिली मागणी असणार आहे। आणि त्यानंतर जो निधीचा जो घोटाळा केलेला आहे, मी घोटाळा मानणार नाही, कारण मराठा समाजाला जवळपास 25,000 कोटीचा निधी 3 वर्षात दिलेला आहे आणि आम्हाला 25 वर्षामध्ये ओबीसीना फक्त 2,500 कोटी दिलेला आहे। हा निधीचा जो आहे तो आता आमचा बॅकलॉग जो आहे तो आता कसा सरकार देणार आहे? त्यामुळे तो निधीचा जो बॅकलॉग आहे तो सुद्धा ताबडतोब आता हे केला गेला पाहिजे, कारण मराठा समाजाच्या मुलांना आज 10,000, 15,000 लाखाची कर्ज व्यवसायासाठी आज हजारो कोटी, जवळ 15,000 कोटीचं वाटप केलेलं आहे। त्या ओबीसीनं काय दिलेलं आहे? काहीच नाही आहे। त्या ठिकाणी शिष्यवृत्ती जी आहे, त्यानंतर आमच्या फेलोशिपचा प्रश्न आहे, मराठा विद्यार्थ्यांना जॉईनिंग डेटपासून आणि ओबीसीना नंतर, हे कशासाठी? म्हणजे ती आवडतीची आणि ही सवतीची असं आहे का? हे पण सांगणार की जर निर्णय रद्द केला नाही किंवा हा शासन निर्णय रद्द केला नाही तर कोर्टात जाणार? ओबीसीचं आंदोलन सुरू आहे, न्यायालयीन लढाई पण सुरू आम्ही केलेली आहे, रस्त्यावरची लढाई पण आम्ही सुरू केलेली आहे, मोर्चे सुरू आहेत। आता आपण 10 तारखेला विदर्भामध्ये मोठा ओबीसींचा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे 9 तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी कुणबी समाजाचा महामोर्चा जो आहे, त्या ठिकाणी जवळपास 2-3 लाख कुणबी समाज जो आहे त्या ठिकाणी मुंबईवरती, हे मराठा म्हणजे कुणबी नाहीत, आम्ही कुणबी आहोत, हे मराठा म्हणजे कुणबी नाही आहेत, हे शासनाला सांगण्यासाठी कुणबी समाज मोठ्या संख्येने महामोर्चा कुणब्यांचा त्या ठिकाणी येत आहे। आणि त्याच्यानंतर तरीसुद्धा जर सरकारने जर हा GR जर मागे नाही घेतला तर मात्र मुंबईवरती संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो मुंबईमध्ये सुद्धा महामोर्चा नियोजन आम्ही करणार आहोत। आमचे महाएल्गार मेळावे जे पावसामुळे आता थांबलेले आहेत, व थोडंसं उघडीप मिळाली की या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहेत ओबीसींचे महाएल्गार मेळावे जे आहेत ते आम्ही करून शासनावरती प्रचंड दडपण आणून कुठल्याही परिस्थितीत हा जुलमी GR जो आहे तो पण मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे सुरू राहणार आहे। दुसरा तो निधीचा विषय झाला, आमचा बॅकलॉग आहे, नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे, तो जवळपास 2.5 लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे। आता सरकार कसं फेस करणार आम्हाला कल्पना नाही, पण सरकारला फेस करावंच लागेल, कारण एका समाजाला एक न्याय, दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय, ओबीसीला वेगळा न्याय असं सरकार करू शकत नाही। त्यांनी शपथ खाल्लेली, आम्ही सगळ्यांना समानतेचे हे देऊ, पण अशी मंत्रिपद शपथ घेतली सगळ्यांनी, अजितदादांनी ती शपथ घेतलेली आहे। सहकारी असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना मात्र यात बोलवलेलं नाहीये। काही नेते असंही म्हणतात की जे या निर्णयाचं समर्थन करतात अशा अधिकाधिक नेत्यांना, ओबीसी नेत्यांना आजच्या बैठकीला बोलवलं नाही, असं काही नाही आहे। माझ्यामध्ये 40 जणांच्या यादीमध्ये लक्ष्मण हाकेंचं पण नाव आहे। आता शासनाकडून काय निरोप कोणाला गेले मला कल्पना नाही, पण निरोप बहुतेक त्यांना गेला असं मला वाटतंय। पण आता मी जस्ट त्यांची बैठक ते पुण्यामध्ये आहेत ते, आणि ते बैठकीला ते येऊ शकणार नाहीत। त्यामुळे हे होते प्रकाश अण्णा शेंडगे, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ओबीसी नेत्यांचं जे काही म्हणणं या शासन निर्णयासंदर्भात आहे ते ठामपणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं जाईल आणि आंदोलनाचा इशारा सुद्धा, जर मागण्या मान्य झालं नाही किंवा मग हा शासन निर्णय रद्द केला नाही तर आंदोलनाचा हत्यार हे ओबीसी नेते उपस्थित। वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।